कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती या मालिकेनं नुकतेच 100 भाग पूर्ण केले. या मालिकेत राघव भैरवकर ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आस्ताद काळे सांगतोय या मालिकेच्या आतापर्यंतच्या आपल्या प्रवासाबद्दल. सेंचुरीची सुरुवात पहिल्या रनपासून करावी लागते, तशीच कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात काय म्हणतात त्याला टाइमली गोल्स ठेवून, की आपण पहिले 15 एपिसोड आपण एवढं टार्गेट करूया, 50 पर्यंत आपल्याला एवढी पायरी गाठायची आहे, 100 पर्यंत आपल्याला हे नक्की गाठायचं आहे, असं कुठलंही प्रोजेक्ट प्लॅन केलं जातं. 100 एपिसोड्स हा खूप महत्त्वाचा टप्पा मी मानतो, कारण हा प्रवास सुरू झाल्या क्षणापासूनच्या आठवणी डोळ्यासमोर येत राहतात. पहिली मीटिंग, कास्टिंगसाठी घेतलेली पहिली लुक टेस्ट, मग तिथे कळलेली इतर नावं की अरे ह्या रोलसाठी ह्याची पण लुक टेस्ट घेतली आहे, हा पण लाईनमध्ये आहे. आम्ही मित्र असलो तरी आत्ता ह्या क्षणी आपण सगळे कॉम्पिटिटर्स आहोत. हे सगळं अत्यंत हेल्दी लेवलला हे सगळं होत असतं आणि त्यातनं सिलेक्शन होणं, मग शूटचा पहिला दिवस, मग एखादा पहिला महत्त्वाचा सीन ज्यात परफॉर्मन्स चांगला झाला ही थाप दिग्दर्शकाची मिळते पाठीवर. ह्या सगळ्यातनं हळूहळू कॅरेक्टर रुळायला लागतं आपल्यामध्ये. रोज सकाळी आल्यानंतर एक 10 मिनटं शांत बसल्यानंतर ओके आता मी राघव भैरवकर आहे किंवा आता मी कान्हा भैरवकर आहे, अशा पद्धतीने तो मनात बिल्डअप करणं, मग सीन्स वाचणं, ही जी रोजची प्रोसेस आहे ही तेवढ्याच काय म्हणतात तेवढ्याच ईगरली एन्जॉय करत राहणं, तेवढ्याच प्रामाणिकपणे ते काम करत राहणं, कारण मजा येते रोज इथे यायचं. एकतर सीन्स खूप सुंदर लिहिले जातात आमचे, त्यामुळे ते वाचायचे, ते जिभेवर रुळवायचे आणि तिकडे कॅमेरासमोर जाऊन स्वतःला प्रेझेंट करायचं. सो ह्या सगळ्या सिनारिओमध्ये खूप कम्फर्ट लेवल छान आहे, त्यात काम करायला मजा येते. आत्ता 100वा एपिसोड हा टप्पा आम्ही गाठला आहे. 500चा नक्कीच गाठू. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम आहेच पाठीशी आणि आम्ही प्रामाणिकपणे असेच प्रयत्न करत राहू तुमचं मनोरंजन करायचे. तर मंडळी, अभिनेता आस्ताद काळेला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा द्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर सुद्धा करा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स आणि लेटेस्ट हॅपनिंग्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी आस्ताद काळे. एक मनापासून रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.